हाय मित्रांनो, तर आपली जी धुळे जिल्हा पोलीस भरतीची जी एक्झाम झाली होती त्यानुसार 133 पदांसाठी आपली एक्झाम झाली होती. तर त्यांची सिलेक्शन लिस्ट आली आहे. तर काल आपली जी आहे मेरिट लिस्ट लागली होती तात्पुरती, म्हणजे मेरिट लिस्ट म्हणल्यापेक्षा लेखी प्लस आपले याचे गुण त्यांनी दिले होते ग्राउंडचे एकत्रित करून त्यांची लिस्ट ती आली होती. तर त्याचप्रमाणे आता आज प्रत्येक कॅटेगरीनुसार सिलेक्शन यादी लागलेली आहे. तर त्यानुसार कट ऑफ किती आहे ते बघू आपण. तर इथे आपण अगोदर जागा बघून घेऊ. तर टोटल जागा तर आपल्या 133 होत्या. तर पण तरी एक ऑफिशियल वेबसाईटवरतून आपण काय करू, जागा चेक करून घेऊयात. तर किती होत्या. तर इथे जर गेलं तुम्ही कॉन्स्टेबल, तर इथे तुम्ही धुळ्याचं जर सिलेक्ट केला तर आपण बघू शकतो किती लागलेला आहे जागेनुसार कट ऑफ. इथे धुळेवरती आलो आपण, तर इथे तुमच्या जागा 133 दिसत आहे. तर चला, तर याच्यानुसार आता आपण बघू. तर अराखीव अनरिझर्वड ओपनसाठी टोटल 47 जागा होत्या. तर त्यांनी 47 कॅन्डिडेटची लिस्ट लावलेली आहे. तर त्यानुसार जर 16 जागा सर्वसाधारणसाठी असेल तर आपण पहिले जे 16 आहे ते बघू. पहिले 16 जर आपण बघितले तर 131 वरती तुम्हाला दिसेल. आणि नंतर जर फिमेल कॅन्डिडेट तर इथे असं नसेल, तर इथं पॅरलल रिझर्वेशन नन म्हणल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. तर इथे टोटल 18 येत आहे माझे. 130चा तिथं कट ऑफ येत आहे. आणि 14 फिमेल जर आपण पकडल्या तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 15 16. तर 16 ह्या, तर इथं 16 येत आहे फिमेल रिझर्वेशनसाठी. 121चा कट ऑफ आहे. त्यांनी ओव्हरऑल कट ऑफ दिला नाही विद्यार्थी मित्रांनो. तर त्या ओव्हरऑल कट ऑफमध्ये आपल्याला कळालं असतं जागेनुसार त्यांनी कसा कट ऑफ लावला आहे. तर कारण इथे आपल्याला दिसत आहे की सर्वसाधारणसाठी 16 जागा आहेत. 16 म्हणजे राखीव म्हणजे सर्वसाधारण. तर पण इथे जास्त होत आहे, ते 4 5 6 आणि फिमेल रिझर्वेशन 14 आहे. तर ते आपले 16 होत आहे. पण ठीक आहे, त्यांनी ऑफिशियल कट ऑफ त्यांनी लावलेला असेल, मी बघितला नाही अजून. तर आता आपण पुढची कॅटेगरी बघू. ST कॅटेगरीसाठी टोटल 35 जागा होत्या. तर 35 जागा ऑब्वियसली मी सांगितलं होतं की इथे फॉर्म पण जास्त आले असतील. 130च्या आसपास कट ऑफ लागेल. तर इथे 10 जागा ह्या जनरलसाठी होत्या. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 125 इथे दिसत आहे. आणि फिमेलसाठी पण 10 जागा होत्या. तर 1 2 3 4 5 6 7 8 तर इथे 8च दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो फिमेल कॅन्डिडेट. 1 2 3 4 5 6 7 8च दिसत आहे इथे. आणि इथे जर बघितलं तर टोटल 10 जागा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला कळायला मुश्किल होते. 122 वरती त्यांचा कट ऑफ लागला आहे. 8चा जर आपण विचार केला तर अशा प्रकारे त्यांनी कट ऑफ लावलेला आहे. तर इथे विजेच्या आपल्याला किती 5 जागा दिसत आहे, 2 सर्वसाधारण आणि 2 फिमेलसाठी. तर इथे जर बघितलं तर 2 सर्वसाधारण म्हणजे 129 वरती कट ऑफ लागला आहे आणि फिमेलचा 126. आणि 1 जागा माजी सैनिकची होती, तर मला वाटतं ती इथे इन्क्लूड केली आहे त्यांनी. इथं असं मेन्शन नाही आहे.
मेल 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 फिमेल आणि इथं पॅरलल रिझर्वेशननुसार जर बघितलं तर एक सर्व्हिसमॅनची जागा होती ती, जर ती त्यांनी कन्वर्ट केली असेल तर सांगता येत नाही. तर आता आपण बघूया दुसरी कॅटेगरी. दुसरी एन टी बीच्या 5 जागा होत्या, 2 मेल 2 फिमेल आणि 1 माजी सैनिक. तर इथे 2 मेल तर आपल्याला दिसत आहे 126चा कट ऑफ लागला आणि फिमेलचा 118. इथे एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट मिळाला असेल, त्याच्यामुळे त्यांनी ते घेतलेला आहे 86 मार्कांवरती. जर पुढे जर गेलं तर एन टी सीमध्ये आपल्याला एकच जागा दिसते आणि तो 130चा कट ऑफ आहे. एन टी बीमध्ये आपल्याला किती 5 जागा दिसत आहेत, 2 मेल 2 फिमेल आणि एक सर्व्हिसमॅन. 130चा कट ऑफ लागला आहे तिथे आणि फिमेलसाठी 121चा कट ऑफ लागलेला आहे. आता SCBC जर बघितलं आपण, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट SCBC, तर टोटल 11 जागा आपल्या होत्या. OBCच्या इथं 0 जागा होत्या आणि SBCच्या पण 0 जागा होत्या. तर SCBCच्या टोटल 11, 2 सर्वसाधारणमध्ये होत्या आणि बाकी पॅरलल रिझर्वेशनमध्ये. जर 2 सर्वसाधारण पकडलं तर 129चा कट ऑफ लागला आणि फिमेलसाठी इथं जर बघितलं तर 3 जागा होत्या, तर 1 2 3, तर 3 म्हणल्यानंतर 124चा फिमेलचा कट ऑफ लागला. बाकी एक सर्व्हिसमॅन प्रोजेक्ट अफेक्टेड तुम्ही बघून घ्या. AWS जर बघितलं तर 11 जागा होत्या, 2 आणि जनरल आणि 3 फिमेलसाठी. सेम SCBC सारखंच. तर इथे कट ऑफ बघितलं तर 125चा लागलेला आहे आणि फिमेलसाठी जर बघितलं तर 109चा कट ऑफ लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या ह्या टोटल 133 जागांसाठी धुळे जिल्हा पोलीस भरतीचा रिझल्ट आलेला आहे, सिलेक्शन यादी आलेली आहे. तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.